तर आणखीन एक महत्त्वाची घडामोड, दिल्लीतील आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टीका टिप्पणी आणि पोस्टरबाजीवरून राजकारण तापलेले आहे। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवलाय। आंदोलनाचा अधिकार सगळ्यांना आहे, तरी सुद्धा देशाच्या पंतप्रधानांविषयी अत्यंत खालच्या पातळीवरील टीका आणि अपशब्द वापरणं कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही असं म्हटलंय। तसंच मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या घडामोडींवरही त्यांनी टोला लगावलाय आणि लग्न दुसऱ्याचं हे वरातीत पोहोचले अशा शब्दात त्यांच्यावर निशाणा साधलाय। ज्या पद्धतीने प्रधानमंत्र्यांना खालच्या पातळीवर शिव्या दिल्या गेल्या, ज्या पद्धतीने प्रधानमंत्र्यांच्या बाबतीत पोस्टर बनवले गेले, हे मला योग्य वाटलं नाही। आंदोलन सरकारविरोधात करा, तुमची भूमिका असली पाहिजे, तुम्ही सरकारला वाटेल ते बोला, पण व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीचं आई आज या धर्तीवर नाही तिच्याबद्दल अपशब्द वापरणं हे लोकतांत्रिक प्रक्रियेसाठी घातक आहे। हे घातक आहे। 12 वर्ष आज देश चालवणारा माणूस, त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली, तुम्ही त्याच्या विरोधात बोला, ठीक आहे, त्यांचं सरकारची भूमिका तुम्हाला पटली नसेल, सरकारचे मुद्दे पटले नसतील, आम्ही मान्य करतो की नीट लीक होत होतं, ते चुकीचं होत होतं, योग्य तो निर्णय झाला आणि आता सरकार पुढं ते टाळेल।